नमस्कार. योगाभ्यासकर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपण पाहत आहोत मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग. आणि आजच्या भागामध्ये आपण तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्रराशी माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. त्याचबरोबर फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली चंद्रराशी आणि लग्न राशी या दोन्हीनुसार पाहावे, कारण ह्या दोन्ही कुंडल्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये सारखेच महत्त्व हे प्राप्त आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापतीचा दर्जा प्राप्त असलेला हा मंगळ ग्रह आपली सध्याची मकर ही त्याची उच्च राशी सोडून शनीच्या मूल त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 2 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे. मंगळ येथे प्रवेश करण्यापूर्वी येथे राहू, बुध, शुक्र आणि सूर्य हे 4 ग्रह विराजमान आहेत. याला चतुर्ग्रही योग असे म्हणतात. आणि येथे जेव्हा मंगळाचे आगमन होईल त्यावेळेला पंचग्रही योग निर्माण होणार आहे. हा एक ज्योतिषीय दुर्लभ संयोग आहे. मंगळ हा आक्रमक ग्रह आहे. सूर्य आणि राहू हे पापग्रह आहेत आणि बुध हा ज्या ग्रहांबरोबर असतो त्या ग्रहाप्रमाणे फळ देतो, म्हणजे बुध हा सुद्धा येथे पापग्रह बनलेला आहे. त्यामुळे मंगळाचे हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे, कारण जीवनामध्ये संघर्ष करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते आणि ह्या ऊर्जेचा पुरवठा हा मंगळ करत असतो. परंतु हा मंगळाची जी दिशा आहे ती मात्र योग्य पाहिजे, ज्यामुळे मंगळाचे ऊर्जेचे उपयोग तुम्हाला अचूकतेने करता येणे गरजेचे असते. ज्या योगे तुम्ही जीवनामध्ये प्रगती करू शकतात. मंगळ हा जर कुंडलीमध्ये बिघडला असेल तर मात्र या मंगळाचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. भांडण, तंटे, वितंडवाद अशासारख्या गोष्टी हा मंगळ दुर्बल असेल तर घडून येताना दिसतात. मंगळ हा ग्रह जेव्हा कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेला तो धनिष्ठाच्या 2 चरणातून, शततारका नक्षत्राच्या 4 चरणातून आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या 4 चरणातून आपले गोचर करेल. धनिष्ठा हे मंगळाचे स्वतःचे नक्षत्र आहे. शततारका हे राहूचे तर पूर्वा भाद्रपदा हे गुरुचे नक्षत्र असणार आहे. या युतीवर गुरुची शुभदृष्टी असणार आहे. गुरुच्या दृष्टीला अमृतमय दृष्टी मानली आहे. त्यामुळे मंगळामुळे जे काही उत्पात होऊ शकतात त्यावर हा गुरु नियंत्रण ठेवण्यास मदत करणार आहे. त्यामुळे मंगळाच्या ऊर्जेचा चांगला उपयोग करणे प्रत्येकाला शक्य होणार आहे. याचा कसा फायदा करून घ्यायचा हे मात्र ज्याच्या त्याच्या हातात असते. आज आपण सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत. तुळ राशीच्या जातकांसाठी द्वितीय भावाचा आणि सप्तम भावाचा स्वामी असलेला हा मंगळ तुमच्यासाठी पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भाव, एकादश भाव आणि द्वादश भावावर पडणार आहे. पंचम भाव हा विद्या, संतती, प्रेम, भावना यांचा भाव आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अतिशय चांगला असाच म्हणता येईल. या कालखंडात नवी शिखरे तुम्ही पादाक्रांत करणार आहात. विशेषतः जे IT फील्डमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. नवीन नोकरीचा इंटरव्ह्यू देणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अत्यंत चांगला असणार आहे. तुमचे भाषण कौशल्य या कालखंडात वाढलेले दिसून येईल. त्यामुळे इतरांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि छाप पाडण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये, शेअर मार्केटमध्ये जर काम करत असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. प्रेमी जीवनात विचार करता त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यांनी रागावर नियंत्रण ठेवणे, संशय घेणे यासारख्या गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. हा मंगळ राहूने युक्त आहे. त्यामुळे राहू हा भ्रम निर्माण करतो आणि म्हणूनच या कालखंडात तुम्ही आकर्षणाला मात्र बळी पडू नये. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे. संततीविषयक चिंता या कालखंडात तुम्हाला सतावू शकते. धनागमनाचे अतिरिक्त मार्ग तुळ राशीच्या जातकांसाठी हा मंगळ निर्माण करणार आहे. परंतु खर्च हे सुद्धा वाढताना दिसत आहे. परंतु जेव्हा धनागमनाचे मार्ग प्रशस्त असतात त्यावेळेला खर्चाची फारशी चिंता करण्याचे कारण नसते. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. विशेषतः जे संशोधन क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता या कालखंडात ज्यांना पित्तजन्य विकार आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणि आता वृश्चिक राशीची आपण चर्चा पाहूयात. वृश्चिक राशीसाठी लग्नेश आणि षष्ठेश असलेला हा मंगळ
तुमच्यासाठी चतुर्थ भावातून आपले गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भाव, दशम भाव आणि एकादश भावावर पडत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एकंदरीत सजग राहा असा संदेश हा मंगळ घेऊन येत आहे. चतुर्थ भावामध्ये मंगळ हा काही कारक नसतो. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येथे मंगळ हा नीच राशीमध्ये असतो. येथे मंगळ हा दिग्बल विहीन आहे आणि म्हणूनच फारशी सुखदायक स्थिती ही म्हणता येणार नाही. परंतु चतुर्थ भाव हा भावनांचा, मातृसौख्याचा, ग्रह, वाहन, वास्तू यांचा भाव आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे चतुर्थ स्थानातील भ्रमण नोकरी करणाऱ्यांसाठी आणि कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी चांगले आहे. या कालखंडात मोठे पद मिळण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे, कारण या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी दशम भावावर पडणार आहे. आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी निश्चितच चांगला म्हणावा लागेल. व्यापारामध्ये नव्या कामाच्या संधी तुम्हाला मिळताना दिसत आहेत आणि जे स्थावर प्रॉपर्टी संबंधी काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर जे शेतीविषयक कामे करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. नोकरी वरिष्ठांचे सहकार्य मिळताना दिसत आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता वृश्चिक राशीचे दाम्पत्य फारसे सुखावह म्हणता येणार नाही. दाम्पत्य जीवनामध्ये ही अशांतता दिसून येत आहे. अहंकार आणि तू मैं अशी स्थिती दाम्पत्य जीवनात निर्माण होताना दिसत आहे आणि म्हणून दाम्पत्य जीवन सांभाळणे हे तुमच्यासाठी मोठी कसरत असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. प्रॉपर्टी खरेदी विक्री करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. उत्तरार्धामध्ये म्हणजे मंगळ हा जेव्हा राशी परिवर्तन करायच्या स्थितीत येणार आहे, हा कालखंड मात्र तुमच्यासाठी धार्मिक कृत्यामध्ये रुची निर्माण करताना दिसत आहे. त्याचबरोबर या कालखंडात तुमची ऊर्जा ही योग्य ठिकाणी वापरता येण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे, कारण ऊर्जेला जेव्हा ज्ञानाचे बळ मिळते त्यावेळेला यांची ही युती ही चांगले काम करते आणि श्रेष्ठतेचे प्रत्यय ही जगाला दाखवून देत असते. कार्यक्षेत्रामध्ये नवीन शिखरे पादांकरात करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. धनागमनाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी मोकळे होताना दिसत आहे आणि स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना हृदयासंबंधी काही आजार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपली दिनचर्या ही सुद्धा त्यांनी संतुलित ठेवावी. हा काळ एकंदरीत सजगतेने राहण्याचा इशारा देत आहे. ज्यायोगे मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी सफलतापूर्वक व्यतीत होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनी ग्रह कलह होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मातृस्वास्थ्य हे सुद्धा जपायचे आहे. आणि आता धनुराशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर कसे आहे ते पाहूयात. पंचम आणि द्वादश भावाचा स्वामी असलेला हा मंगळ ग्रह धनुराशीसाठी तृतीय भावातून आपले गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ, नवम आणि दशम भावावर पडत आहे. भाग्याची जोड तुम्हाला मिळताना दिसत आहे, कारण तृतीय भावात गोचर करणाऱ्या या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी नवम भावावर पडत आहे. तृतीय भाव हा पराक्रम, करिअर, लहान भावंडे यांचा भाव आहे. येथे पापग्रह हे शुभफलदायी ठरतात, त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या गुणांना नक्कीच वाव मिळणार आहे. निर्णय क्षमता ही सुद्धा तुमची वाढणार आहे. नोकरीसाठी हा कालखंड चांगला आहे. तुमचे निर्णय हे त्वरित आणि लवकर घेणार आहात आणि ते तुम्हाला फलदायी सुद्धा ठरताना दिसत आहेत. वरिष्ठांवर तुमची छाप पडताना दिसून येत आहे. व्यापारामध्ये लाभाच्या संधी तुमच्यासाठी हा मंगळ घेऊन येत आहे. या कालखंडात ज्यांना काही नवीन करण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर करावे, कारण त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. प्रवासाचे योग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. व्यापार वृद्धी करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजन आणि दाम्पत्य या दोघांसाठी मंगळाचे हे गोचर चांगले आहे. करिअरमध्ये विलक्षण प्रगती ही करताना तुम्ही दिसणार आहात, परंतु लहान भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता ही सुद्धा काहीशी राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. पूर्वी घेतलेल्या कर्जातून मुक्त होण्याचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करू शकणार आहात. स्वास्थ्याचा विचार करता तुमचे स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येत आहे आणि स्वतःला निरोगी बनवण्यात सुद्धा तुम्ही यशस्वी ठरताना दिसत आहात. जुन्या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न हे तुम्ही जरूर करा. आणि मंगळ जेव्हा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश करेल त्यावेळेला धार्मिक कृत्यातला सहभाग हा सुद्धा तुमचा वाढणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये रुची सुद्धा उत्पन्न होणार आहे. आणि आता मकर राशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर कसे आहे ते पाहू.
मकर राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावाचा आणि लाभ भावाचा स्वामी असलेला हा मंगळ ग्रह तुमच्यासाठी द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. द्वितीय भाव हा धनाचा, वाणीचा, तुमच्या कुटुंबाचा भाव आहे आणि याची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भाव, अष्टम भाव आणि नवम भावावर पडणार आहे. लाभेशाचे धनस्थानातून गोचरीचे भ्रमण हा मकर राशीसाठी महाधनी योग निर्माण करत आहे. नोकरीत प्रमोशनच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी योग्य संधी मिळताना दिसून येत आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत बनताना दिसत आहात. धनागमनाचे नवनवीन मार्ग तुम्हाला मिळताना दिसत आहे. भाग्याची जोड ही सुद्धा मकर राशीच्या जातकांना मिळणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. व्यापार विस्तार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. विशेषतः ज्यांचा परंपरागत व्यवसाय आहे त्यांनी आपला व्यापार वृद्धीसाठी विशेष प्रयत्न या कालखंडात त्यांच्यासाठी हितावह ठरतील. तुमचे स्पष्ट बोलणे हे इतरांना रुचणार नाही, त्यामुळे तुम्ही संयमित पण मोजके बोलणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि तुम्ही आपल्या वाणीवर सुद्धा संयम ठेवले पाहिजे, ज्यामुळे घरामध्ये कलहाची स्थिती ही निर्माण होणार नाही. परंतु पैतृक संबंधी जर काही तुमची कामे असतील तर त्यामध्ये मात्र तुम्हाला हा मंगळ यश मिळवून देणार आहे. पैतृक संपत्ती मिळवण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टी खरेदी विक्री इत्यादीचा व्यवहार करण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा कालखंड अनुकूलच म्हणावा लागेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यांनी आपले बोलणे हे मोजकेच ठेवले पाहिजे. गैरसमज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून तोलून मापून बोलणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे. कुटुंबा व्यतिरिक्त जे बाहेरचे लोक आहेत त्यांचा मात्र हस्तक्षेप नसावा याची मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे. स्वास्थ्याचा विचार करता मकर राशीच्या जातकांनी आपल्या खाण्यापिण्यावर, आहारावर नियंत्रण ठेवावे. त्यांना दंतरोग, नेत्रपीडा, त्याचबरोबर स्वरयंत्राचे जर आजार असतील तर त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि पचनसंस्थेसंबंधी जरी काही आजार असतील तर त्यासाठी सुद्धा त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि वाहन हे या कालखंडात मकर राशीच्या जातकांनी जपून चालवणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. उपाय म्हणून मारुतीची उपासना तुमच्यासाठी हितावह ठरणार आहे. आणि आता कुंभ राशीची चर्चा पाहूयात. कुंभ राशीच्या जातकांसाठी तृतीय भावाचा आणि दशम भावाचा स्वामी असलेला हा मंगळ तुमच्यासाठी लग्नी म्हणजे व्यक्तिमत्व भावावरून गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ भाव, सप्तम भाव आणि अष्टम भावावर पडणार आहे. व्यक्तिमत्व ऊर्जावान या कालखंडात बनलेले तुमचे दिसून येईल, परंतु आक्रमक सुद्धा तुम्ही बनताना दिसत आहात आणि म्हणून तुमचा व्यक्तिमत्वाचा समतोल सांभाळणे याची कसरत तुम्हाला करावी लागणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. तुमचा शब्द हा खाली पडणार नाही. व्यापारासाठी हा कालखंड चांगला आहे. तुमचे निर्णय हे बरोबर येतील, परंतु वादविवाद हा मात्र तुम्ही तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी टाळला पाहिजे. दाम्पत्य जीवन चांगले असलेले दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे, परंतु समजूतदारपणे हे वागले पाहिजे आणि रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यामुळे तुमचा राग किंवा तुमचे ओव्हर बोलणे त्यामुळे दाम्पत्य जीवन आणि प्रेमी जीवन हे प्रभावित होऊ शकते. समोरच्याचा योग्य मान ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमची मते ही दुसऱ्यावर लादू नये, त्यामुळे नातेसंबंध हे बिघडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा विचार करता डोकेदुखी, मायग्रेन, मानसिक अस्वास्थ्य अशासारख्या चिंता तुम्हाला सतावू शकतात. उपाय म्हणून त्यांनी सुद्धा मारुतीची उपासना करणे, मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे. आणि आज सर्वात शेवटी मीन राशीची चर्चा आहे. मीन राशीसाठी द्वितीय आणि नवम भावाचा हा स्वामी असलेला मंगळ ग्रह तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. व्ययभाव हा खर्चाचा, परदेश गमनाचा, मुक्तीचा भाव आहे. त्याचबरोबर निद्रेचा विचार हा सुद्धा या भावावरून केला जातो आणि अशा या ठिकाणी असलेल्या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भाव, षष्ठम भाव आणि सप्तम भावावर पडत आहे. धनेशाचे व्ययभावातून असलेले गोचर धन खर्च होण्याचे संकेत देत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे खर्च हे नियोजनपूर्वक करणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. व्यापार, दलाली करणारे अशांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी धडाडीने काम करण्याच्या सुसंधी आणि त्यापासून तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे. दाम्पत्य जीवनात गैरसमज होणार नाही हे मात्र तुम्ही कटाक्षाने पाहिले पाहिजेत आणि त्यासाठी दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद असणे हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. जीवनसाथीबरोबर प्रामाणिक राहणे हे सुद्धा या कालखंडात गरजेचे असणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी सुद्धा
गोचरीचा हा मंगळ ऋणमुक्तीचे संकेत घेऊन येत आहे. पूर्वी घेतलेले कर्ज फिटण्यासाठी मंगळाचे हे गोचर तुम्हाला फायदेशीर असणार आहे. परदेशी जाणाऱ्यांसाठी मात्र हा कालखंड चांगला आहे. प्रवासावर खर्च सुद्धा हा होताना दिसत आहे. उत्तरार्धात म्हणजे मंगळ जेव्हा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश करेल त्यावेळेला धार्मिक कृत्यामध्ये तुम्ही सहभाग घ्याल आणि एकांतात वेळ घालवणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्याची काळजी घ्या. पीडा त्याचबरोबर झोप न येणे म्हणजे अनिद्रा यासारख्या समस्या या कालखंडात तुम्हाला भेडसावू शकतात. मीन राशीने सुद्धा सजगतेने राहणे आणि जास्तीत जास्त एकांतात वेळ घालवणे, आत्मचिंतन करणे यासारख्या गोष्टी तुमच्या स्वास्थ्यासाठी हितावह असणार आहेत. अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची आज शृंखला येथे समाप्त केलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन धार्मिक आणि ज्योतिषीय विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.